इकडे कल्याण शिळफाटा रोडवर सुद्धा वाहतूक कोंडी झालेली आहे असं समजतंय। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। हे दृश्य बघतोय आपण। कल्याण शिळफाटा रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे, पाणी साचलंय आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय। अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कल्याण शिळफाटा रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे, हे दृश्य बघतोय आपण। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, सतत पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होतोय। काही ठिकाणी अगदी संथ गतीने वाहतूक सुरू आहे तर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। पावसाची संततधार मुंबई आणि उपनगरात सुद्धा सुरू आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम वाहतुकीवर सुद्धा होताना दिसतोय। कल्याण शिळफाटा रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे। प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। किशोर, आत्ताची काय परिस्थिती आहे? अजूनही वाहतूक कोंडी कायम आहे का? प्रीती, आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। गेले महिनाभरापासून पाऊस पडला नव्हता, परंतु आता ज्या पद्धतीने पाऊस पडायला लागला तो मुसळधार पाऊस आणि कोसळधार पडायला लागलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्याण शिळ रोड जो आहे त्या कल्याण शिळ रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा आहे। वार्डन किंवा वाहतूक जे पोलीस आहेत ते आपल्याला इथं बघताना दिसत आहेत। ते वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा एकच मुख्य मार्ग पडत असल्यामुळे नाशिकला जाण्यासाठी किंवा नवी मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाण्याला जाण्यासाठी हा जो मुख्य रस्ता पडतो या रस्त्यावरच वाहतूक कोंडी झाल्यामुळे थोडी प्रवाशांची चांगलीच एक प्रकारचे जे हाल होताना इथे दिसत आहेत। मात्र कुठेतरी वाहतूक कोंडी सावरण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून होताना दिसतोय। रेती जी किशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।